सध्या पाहुयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। 30 तारखेपासून अंतरवाली सराटीमध्ये रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार जरांगेंची घोषणा। उष्माघातामुळे बळी गेला तर सरकार जबाबदार। कडक उन्हात पायात चप्पल नसेल पाणीही घेणार नाही जरांगेंचा निर्धार। सरकारला दिलेल्या मुदतीला उद्या 10 महिने पूर्ण होतील। 58 लाख कुणबी प्रमाणपत्र कधी देणार? मराठा समाजाची फक्त मतं पाहिजेत का? मराठ्यांची मनं जिंकण्याची देवेंद्र फडणवीसांना संधी, जरांगेंचा निशाणा। जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक। जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंची भेट घेणार। मनोज जरांगेंची उद्या भेट घेणार मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर ते सकारात्मक। 2 ते 3 दिवसात काय केलंय त्याची कल्पना जरांगेंना देणार, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। जरांगेंच्या मागण्या चुकीच्या। मनोज जरांगेंच्या मागण्या संविधानानुसार कधीच मान्य होणार नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। तर मराठा समाजाला दिलेलं प्रमाणपत्र खोटं, हाकेंचा आरोप। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक ट्विट। सावरकरांच्या प्रतिमा वापरून धर्मात तेढ पसरवणं सुरू असल्याचा उल्लेख। तर महाराष्ट्रात जातीवरून डोकी फोडणं सुरू असल्याचं म्हणत सत्ताधारी याला खतपाणी घालत आहेत असा राज ठाकरेंचा आरोप। मनोज जरांगे स्वतःला त्रास करून घेत असतील तर त्यांना अटक करा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। मराठा समाजासाठीच्या 2 आरक्षणांमुळे खुल्या प्रवर्गाचं नुकसान होतं, या प्रकरणी श्वेतपत्रिका काढा, सरकारकडे मागणी। तर जरांगेंचं उपोषण हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याची टीका। राज्यात ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी हे 2च प्रादेशिक पक्ष। अजित पवारांचा पक्ष हा संपणार हे दुर्दैवानं बोलावं लागतं। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर राऊतांनी त्यांच्या पक्षाची काळजी घ्यावी, अनिल पाटलांचं उत्तर। अनिल पाटलांकडून ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवसेना असा उल्लेख। अनेक वर्षांपासून अर्थ खातं राष्ट्रवादीकडे होतं, योगेंद्र पवार यांचं वक्तव्य। त्यामुळे सुनेत्रा पवारांना अर्थ खातं दिलं पाहिजे, योगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। तर विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेचा तिढा। तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली, दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडू। विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर विधान परिषदेच्या जागा वाटपाचा विषय 2 दिवसात संपेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। पुण्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार, खासदार पार्थ पवार पुण्याच्या उमेदवार ठरवणार असल्याची चर्चा। सूत्रांची माहिती, इच्छुकांकडून सुनेत्रा पवारांच्या भेटीगाठी सुरू। त्यासोबत आता विधान परिषद निवडणुकीसाठी, अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झालंय। उद्या मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज ते दाखल करतील। विदर्भातील विधान परिषदेच्या 2 जागांसाठी भाजपचे उमेदवार ठरलेले आहेत। नागपुरातून डॉक्टर राजीव पोद्दार आणि वर्धा चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखणींचं नाव निश्चित झाल्याची माहिती आता समोर आली आहे। तर ठाण्यामध्ये शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची भाजप नेत्यांसोबत खलबतं। राजीव पाटील यांचं नाव सध्या चर्चेत। बहुजन विकास आघाडी आमच्या सोबत लढत नाहीये, उदय सामंतांनी केलं स्पष्ट। पुढच्या 2 दिवसात फॉर्म्युला ठरेल, महायुती समन्वय गरजेचा, आम्ही सर्व जागा लढू आणि जिंकू, सामंतांनी व्यक्त केला विश्वास। पक्षाला विरोधकांच्या दावणीला बांधणारा धंदा खपून घेणार नाही, मंत्री उदय सामंतांचं नाव न घेता महेश शिंदे यांना सूचक इशारा। फलटणमध्ये राजे गट सोबत आल्यानं शिवसेनेचाच आमदार होणार, उदय सामंतांची प्रतिक्रिया। रायगड विधान परिषदेसाठी शिवसेनेचा दावा। विकास गोगावलेंना उमेदवारी देण्याची शिवसेनेची मागणी। गोगावलेंना उमेदवारी न दिल्यास माझ्या मुलासाठी उमेदवारी मागणार, महेंद्र दळवींकडूनही रायगडच्या जागेसाठी दावा। उमेदवारीबाबत आमच्यात कोणतीही चर्चा नाही, गोगावलेंकडून स्पष्ट। राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतली। काल मध्यरात्री दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा। विधान परिषद निवडणुकीवर चर्चा झाल्याची चिखलीकरांची कबुली। नांदेडची विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही, त्यासोबत चिखलीकरांची माहिती। आता पोयत राजकीय टॉप 9 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। सदिच्छा भेट घेतल्याची माहिती। महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांनी अभियानांची माहिती फडणवीसांनी मोदींना दिल्याची माहिती।
नेत्यांनी सांगितलं तर उद्याही राजीनामा देऊ, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. तर शिंदेंनी 1.5 वर्ष पालकमंत्रीपद आमच्यासाठी थांबवून ठेवलं. वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो मान्य असेल, गोगावलेंकडून स्पष्ट. अजितदादांच्या अपघाती निधनाला आज 4 महिने पूर्ण. या प्रसंगी रोहित पवारांची दादांसाठी भावनिक पोस्ट. दादांसोबतच्या आठवणींना दिला उजाळा. काही जण तुमच्या नावाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करायला लागलेत, रोहित पवारांचा पोस्टमध्ये उल्लेख. 4,500 कोटींच्या धान्य वाहतुकीमध्ये भुजबळांनी टक्केवारी मागितली. 26 वर्ष वारंवार त्याच कंपन्यांना धान्य वाहतुकीचं काम दिल्याचा आरोप. छगन भुजबळांवर अंजली दमानिया यांचा आरोप. संबंधित कंत्राट रद्द करण्याची दमानिया यांची सरकारकडे मागणी. लवकरच महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रभारी मिळणार. रमेश चेन्निथला केरळचे मंत्री झाल्यानं नव्या चेहऱ्याला संधी. सचिन पायलट, भूपेश बघेल, कुमारी शैलजा यांची नाव चर्चेत. जूनमध्ये काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती. आमच्या शिववाहतूक संघटनेचे 7 लाख टॅक्सी आणि ट्रक चालक जुजबी मराठी बोलतील. भाजप नेते हाजी आराफत यांची प्रतिक्रिया. मुंबईत राहायचं आणि कमवायचं असेल तर मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, हाजी आराफत यांची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील 4 गाड्यांचा अपघात. अचानक वाहन समोर आल्यानं ताफ्यातील 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवानं कुणीही जखमी नाही. मला एका महिला नेत्याकडून फोनवरून धमकी. अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं वक्तव्य. करिअर उद्ध्वस्त होईल, फोनवरून धमकी. दीपाली सय्यद यांची माहिती. खरात प्रकरणावर चित्रपट. रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दीपाली सय्यद तर खरातच्या भूमिकेसाठी इम्रान हाशमीला विचारणा. स्वरूप सावंत. महाराष्ट्र एफिस्टीन फाईल या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांच्याकडनं केलं जाणार आहे. बंधुभावाला बळी पडू नये हा मेसेज चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न.